की रोहितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बदनाम करण्यासाठी 5 कोटी रुपयाचं पॅकेज हे एका एजन्सीला दिलेलं आहे। आमच्या पक्षात जर कोणी चुकला तर त्याला शिक्षा करण्यासाठी सुनेत्रावहिनी पवार या सक्षम आहेत। कुणी आमच्या पक्षामध्ये लुडबुड करू नये की अजितदादांचा पक्ष कुणीतरी ताब्यात घेण्यासाठी किंवा हायजॅक करण्यासाठीचा प्रयत्न दादा हयात असल्यापासूनच करत होतं। विशेषतः सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल तुतारी गटाकडनं सातत्यानं प्रयत्न केला जातोय। तुतारी गटाचं जेवढं स्वतःच्या पक्षावर लक्ष नाही तेवढं लक्ष हे आमच्या पक्षावरती आणि आमच्या पक्षातल्या नेत्यावरती आहे। सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट कशी पडेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदनाम कसा होईल यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय। आम्हाला एक माहिती अशी भेटलेली आहे की रोहितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बदनाम करण्यासाठी 5 कोटी रुपयाचं पॅकेज हे एका एजन्सीला दिलेलं आहे। पक्षातील पदाधिकाऱ्याला पगार देऊन त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती खोटा आरोप करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी नेमणुका केलेल्या आहेत। त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचं काम हे त्या ठिकाणी करत आहेत। राष्ट्रवादीमध्ये कशी फूट पडेल, राष्ट्रवादीमध्ये कसे भांडणं लागतील यासाठी सातत्यानं प्रयत्न केला जातोय। जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा अडचणीत येईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कशी बदनामी होईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा कशी मलिन होईल यासाठी सातत्यानं प्रयत्न रोहितदादांच्या टीमकडनं केला जातोय। माझं त्या टीमला एवढंच सांगणं आहे, जितकं लक्ष तुम्ही आमच्या पक्षावरती देताय तितकंच लक्ष तुम्ही तुमच्या आमदारावरती द्या, तुम्ही तितकंच लक्ष तुमच्या खासदारावरती द्या, तितकंच लक्ष तुमच्या संघटनेतल्या पदाधिकाऱ्यावरती द्या, कारण ते तुमच्या पक्षात नाही तर दुसऱ्या पक्षात आहेत। आज तुमचे मोहोळचे आमदार कुठल्या पक्षाच्या नेत्याचं बॅनर लावून त्या ठिकाणी कार्यक्रम घेतात हे तुम्ही पाहावं। सोलापूर जिल्ह्यामधले तुमचे आमदार, तुमचे खासदार कुठल्या पक्षाच्या नेत्याच्या बॅनर खाली काम करतायत हे सुद्धा तुम्ही पाहावं आणि मग आमच्या नेत्यावरती बोलावं। आमच्या पक्षातले प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या पक्षात जर कोणी चुकला तर त्याला शिक्षा करण्यासाठी सुनेत्रावहिनी पवार या सक्षम आहेत। कुणी आमच्या पक्षामध्ये लुडबुड करू नये एवढीच विनंती आज आपल्या माध्यमातून आज आम्ही करतोय। ह्याच्या पुढे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती टीका टिप्पणी केली तर जशास तसं उत्तर आमच्याकडनं दिलं जाईल। सध्या महाराष्ट्रामध्ये भोंदू असलेल्या अशोक खराचं प्रकरण गाजत असताना त्याच्याशी निगडीत अनेक विषय वेगवेगळे चर्चेला आहेत। आमदार रोहितदादा पवार गेले काही दिवस अजितदादांच्या घातपातासंदर्भात सर्व पातळीवर पाठपुरावा करत आहेत आणि हे सगळं करत असताना एक लक्षात आलं की अजितदादांचा पक्ष कुणीतरी ताब्यात घेण्यासाठी किंवा हायजॅक करण्यासाठीचा प्रयत्न दादा हयात असल्यापासूनच करत होतं। विशेषतः सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी दादा हयात असतानाच आपल्या मर्जीतले लोक वेगवेगळ्या महत्त्वाच्या पदावर बसवलेले होते आणि दादांच्या हयातीत हे सगळे प्रयत्न करत असताना दादांच्या हे सगळं लक्षात येत होतं आणि म्हणूनच दादा विलिनीकरणाची जेव्हा चर्चा करत होते ती चर्चा करत असताना दादांनी स्पष्टपणाने सांगितलं की जेव्हा आपलं विलिनीकरण होईल तेव्हा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होतील। हे दादांना का सांगावं लागलं याचं कारण या चांडाळ चौकडीचं काहीतरी कट कारस्थान अजितदादांच्या लक्षात आलेलं होतं। अजितदादांनी ज्याला पाठीत लाथ घालून हाकलून दिलं होतं पदावरून त्या व्यक्तीने आज पत्रकार परिषद घेऊन रोहितदादांच्यावर काहीतरी आरोप केला। खरं तर सुनील तटकरेंनी समोर येऊन बोलायला पाहिजे। असे चिट्टे पिट्टे लोकांना सुनील तटकरेंनी पुढं पाठवून पक्षाची इज्जत घालू नका। तटकरे साहेब तुमच्याकडे उत्तर नाहीत असं एकदा जाहीर तरी करा, कारण अशोक खराच्या प्रकरणात तुम्ही आणि चाकणकर बाई दोघ जण गुंतलेला आहात आणि म्हणून सुनील तटकरेंनी एका बाजूला पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न प्रफुल्ल पटेलांनी दोघांनी केला। या संदर्भात रोहितदादा पवार यांनी मागच्या आठवड्यामध्ये जे काही पुरावे समोर आणले हे पुरावे सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल तुम्ही दोघांनी समोर येऊन चिडचिड न करता खरं तर त्याचं खंडन पुराव्यानेशी करायला पाहिजे। कारण सुनेत्रावहिनी पवारांनी 10 मार्च 2026ला हे पत्र का पाठवलं याचं स्पष्टीकरण तटकरे साहेब तुम्ही स्वतः पुढे या, प्रफुल्ल पटेल तुम्ही पुढे या
आणि हे पत्र का द्यावं लागलं सुनेत्रा वहिनींना? ह्या सगळ्या याला तुम्ही कमी केलं आणि दुय्यम लेखलं. म्हणजे तुम्हाला शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार नकोय, सर्वधर्म समभावाचा विचार नकोय, कारण तुम्हाला भारतीय जनता पार्टीचा विचार पुढे न्यायचा आहे, गोळवलकर हेडगेवारांचा विचार पुढे न्यायचा आहे. आणि म्हणून तुम्ही भारतीय जनता पार्टीची चाटुगिरी करत स्वतःच्या बचावासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहात. आणि सुनेत्रा वहिनींना अंधारात ठेवून तुम्ही सुरुवातीच्या दुःखाच्या काळामध्ये ही सगळी पक्षाच्या ताब्यात घेण्याचा प्रकार सातत्याने केलेला आहे. हे कागद बोलतायत, आम्ही नाही बोलत आहे. हे का करता तुम्ही? तुम्हाला जनाची नाही मनाची थोडी तरी काहीच वाटत नाही? अरे अजितदादांचे म्हणता तुम्ही, अजितदादांचं नाव घेता आणि अजितदादांच्या राखेच्या कार्यक्रमाला सुद्धा तुम्ही नव्हतात, आम्ही होतो तिथे. आणि ज्या रोहितदादांच्या पवारांच्यावर टीका केली जाते त्या रोहितदादा पवारांनी अजितदादांना न्याय मिळावा म्हणून गेली 2 महिने जंग पछाडले. दिल्लीपर्यंत कर्नाटकपर्यंत अभ्यास करून प्रॉपर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सगळ्या चौकशी यंत्रणेंना घाम फोडलेला आहे, सरकारला घाम फोडलेला आहे. सरकारला उत्तर देता येणार. त्या रोहितदादांच्यावर तुम्ही टीका करता. 5 कोटीत तुमचा पक्ष विकला जाऊ शकतो, फक्त 5 कोटीत. अहो 50 खोके एकदम ओके अशी इकडे चर्चा आहे आणि इकडे 5 कोटीच्या गप्पा मारता. काहीतरी चिट्टी पिट्ट्यांना पुढं पाठवून सुनील तटकरे तुम्ही पक्षाची इज्जत घालू नका. एक तर रुपाली चाकणकर आणि तुम्ही दोघांनी इज्जत घालवलेलीच आहे. मला नवल वाटतं सुनेत्रा वहिनी हे सगळ्या कट कारस्थानांना कसं सामोरं जात असतील. त्यामुळं हे सगळे तुमचे पक्ष ताब्यात घेण्याचे प्रकार समोर आलेले आहेत. हे आज आम्ही माध्यमांच्या समोर दाखवतो आणि सुनील तटकरेंनी लवकरात लवकर याच्या संदर्भात स्वतंत्र पत्रकार परिषद घ्यावी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.